इथे आजी नातीचं ना असं शंकरपाळ्या बनवायचं काम चालू आहे. भरपूर तूप घालून या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. त्यासोबतच आम्ही घरगुती शुद्ध तुपातले बेसन लाडू पण बनवणार आहे. आता तुम्हाला वाटेल की आता ना गौरी गणपती आहेत ना दिवाळी. पण हे बनवण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे घरचं बरंच तूप शिल्लक होतं. त्यामुळे म्हटलं आता तुपातले काहीतरी पदार्थ बनवूया. त्यामुळे मग मुलांना आवडतात म्हणून आम्ही शंकरपाळ्या बनवल्या आणि मोठ्यांसाठी लाडू बनवले. आणि हे सगळं बनवण्यामध्ये ना आमच्या अन्वीचा पण खूप मोठा वाटा आहे, कारण ती आजीला ना दोन्ही कामामध्ये मदत करत होती. प्रत्येक लहान मुलींना ना अशी मोठ्यांची कामं करायला खूप आवडतात, पण जसजशा त्या मोठ्या होतील ना तसं त्यांनाही करायला अजिबात आवडत नाही. तर हे शुद्ध घरच्या तुपातले आम्ही बेसन लाडू बनवतोय. बेसन आधीच छान तुपामध्ये भाजून घेतलं होतं आणि इथे आई लाडू वळतायत तोपर्यंत इकडे मी शंकरपाळ्या तळून घेत होते. पण हे सगळं बनवायचं काम मात्र रात्री 10 वाजता चालू होतं, कारण दिवसाना काही कारणामुळे बनवायसाठी वेळच मिळत नव्हता. पण शेवटी वेळात वेळ काढून बनवलं. तर या सगळे तुम्ही पण खायला. चला बाय.